अहमदनगर शहरामध्ये महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. एसटी स्टँड ते माणिक चौक या मुख्य मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त डांगे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. या कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांना मोकळा रस्ता आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. विविध भागामध्ये रस्त्यावरती काही बंद पडलेल्या किंवा जुन्या भंगारातील गाड्या आहेत, काही भंगाराचं साहित्य आहे. त्याचबरोबर नवीन बांधकाम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी वाळू किंवा जी कचखडी आहे ती पडलेली असते. रस्त्यावरचा या ठिकाणी वाळू किंवा कचखडीसाठी साठवण्यासाठी वापर करणे चुकीचे असून अशा संबंधित मालकावरती आम्ही गुन्हा दाखल करू, त्यांच्यावरती दंड करू. त्याचबरोबर आडगळीत पडलेली जी वाहनं आहेत रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेलं तर ती टोळी करून आम्ही महापालिकेमार्फत जप्त करू. तरी माझी आयनानगरवासियांना विनंती आहे की महापालिकेच्या आव्हानाप्रमाणे आपण रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण करू नये, रस्त्यावर आपली स्वतःची गाडी पार्क करून ठेवू नये. त्याचबरोबर रस्त्याचा वापर बांधकामाचं साहित्य ठेवण्यासाठी करू नये ही विनंती आणि आव्हान. धन्यवाद. तर महानगरपालिकेमार्फत सातत्याने या शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2000 इतकी आपण अतिक्रमणे हटवली. मध्यंतरी निवडणुकीचा काळ असल्यामुळे थांबलेली ही मोहीम आम्ही परत चालू करत आहोत आणि आज सन्माननीय तात्यासाहेबजी टोपे यांचा पुतळा ते सेनापती बापट यांच्या पुतळ्यापर्यंत जे कोतवाली पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी त्याचबरोबर महापालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना आहे याच्या बाजूला असणारे जे टपऱ्या काही गाडे यांचं अतिक्रमण हटवलेलं आहे आणि शहरामध्ये ही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने चालू राहील. उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळीवाडा बेस आणि माळीवाडा बेस ते वाडिया पार्कच्या बाजूने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत जे अतिक्रमण आहे ते हटवणार आहोत आणि शहरामधले अनेक अतिक्रमण आहेत त्यांची रितसर नोटिसा देऊन सुनावण्या घेऊन आम्ही ते हटवण्याचं काम करत आहोत. या शहराला एक चांगलं रूप देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कचऱ्याचे जे शेड आहेत, कॉम्प्लेक्स आहेत ते देखील आम्ही हटवण्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर